नमस्कार. सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर नेमकी काय घडले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे हे कुणी शिवून काढले, तर पाहूया. 11 मार्च 1689 हा इतिहासातील अत्यंत काळा दिवस. हा मराठ्यांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीला काळिमा फासणारा दिवस होता. मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा हा दिवस होता. या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य यातना सहन करत हा दिवस अखेर शंभूराजे यांच्या जीवनात आला. असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडू तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते. त्या क्रूर औरंग्याने आधी महाराजांचे डोळे काढले होते, नंतर त्याने जीभ छाटली होती. संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले. ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थर कापत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती. कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील, असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यांवरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती. अखेर पहाट झाली. रात्रीचा काळाकुट्ट अंधार आता नाहीसा होत होता. तांबडं फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. नेहमीप्रमाणेच भल्या पहाटे जनाबाई परटीन धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली. कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले. तिला लांबून अगोदर असेच वाटले की एखाद्या जनावराचे ते असतील. मग कुणीतरी तिला सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे येथे फेकलेत. ते रक्तामासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची ही बातमी आता सर्वीकडे आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावाहून गावात परतले. बघता बघता त्यांच्या वाड्याभोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या ही मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गावच हादरून गेले होते. सगळ्यांचे चेहरे हे उदासवाने झाले होते. अनेकांच्या डोळ्यातून तर अश्रूंच्या धारा ह्या थांबतच नव्हत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्तमांस आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आण आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद हा लांबूनच म्हणाला, शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळांवर आण या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय. राजाचे आपल्यावर लय उपकार आहेत. आज त्यांच्या लेकराची आतडी आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडली आहेत आण आपण मात्र मूग गिळून गप्प बसायचे का. हे
काही बरे वाटत नाही बघा. इतक्यात दामाजी पाटील बोलले, मंडळी, तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीज जास्त तुटतंय. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजेचा तळ पडला आहे. बादशहाची सगळीकडे दांडगी नजर हाय. त्यानं त्या रक्तामासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातलं फारसं माणूस बाहेर पडलेलं काही दिसत नाही. उगाच आपण बादशहाची कळ काढायला नको. पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं ही गप्प गार पडल्यात. आपणच कशाला घोड्यावर बसायचं. आता रात्र होत आली होती. गावच्या पाटलाने निकाला दिलेला होता. सर्व गावकरी आपापल्या घराकडे पुन्हा परतले होते. भाकर तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची आता तयारी करू ते लागले. पण जनापरटीन मोठी ही जिद्दी बाई होती. ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजी राजे आणि संभाजी राजाविषयी आधीच्या सर्व गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हेलावली होती. रात्र बरीच वाढली आणि तरीही कोणीही तिथून हलायला तयारच नव्हते. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बैचेन झालेला गोविंद हा पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत तो दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले. जर त्याला आम्ही अग्नी दिला तर बादशहा करून करून काय करेल? गाव जाळील, इतकंच ना. जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाहीतर जवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी, असं आपलं शास्त्र पुराण सांगतं, असं गोविंद म्हणतो. इथे शिवाजी राजाच्या लेकराचं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द बांगड्या भरून गप्प बसलोय. आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला, असा एकच आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या होत्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारणीनं काय हा पोरकटपणा लावलाय? बादशहाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला. कारभारी, शिवाजी महाराजांच्या लेकराचं मांस घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेलं काय वाईट? असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला? सांभाळा तुमचा गाव आणि घर. निघालो आम्ही. राधाई पाटलिनीनं तरातरा वाड्यातून बाहेर पडली. तिच्या बरोबर जनापरटीन आणि वढू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली. सर्व स्त्रिया नदीच्या दिशेने त्यांची पावले टाकू लागल्या. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता. एकदाचा नदी काठ आला. सगळीकडे असं म्हणतात काळोखाचा काळा अंधार होता. त्यात बादशहाच्या फौजेची भीती होतीच. सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होता.
त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत ढाराढूर झोपलेले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे, नेसूची धोतर सोडली. त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे त्यांनी गोळा केले. त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणले, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला. चिता रचायची कुणाच्या जागेत? दामाजी पाटील आला. आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर. शिवाय तिथून बादशहाचा तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले होते. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर? संपूर्ण गाव कुजबुजत होता. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवारा जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडं, ही आम्हा महारांची वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी शंभूराजांना. समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठं निघून जाऊ? आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही? तिथे गोविंदच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातील तरण्या-बाड पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवण्यास सांगितले. अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच अडवा. गोफाणीतल्या दगडाने लोळवा एकेकाला. प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका, असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले होते. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाला काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटला होता. आया बाया तर जोराजोरात रडत होत्या. पोरं तर धाय मोकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा, कुठून कुठं आलास र पाखरा? त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाडू लागलं होतं. पाखरे जागी होऊ लागली होती. नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावरती होते. अशा ह्या गावाला व त्या गावातील लोकांना हा महाराष्ट्र तसेच मराठा समाज कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी हिम्मत दाखवून आपल्या शंभूराजाचा अंत्यसंस्कार केला. एवढे हाल वेदना त्या छाव्याने सहन केल्या. शेवटच्या श्वासापर्यंत ते औरंग्यासमोर झुकले नाही. औरंग्या असाच मेला. आपले शंभूराजे अमर झाले. अशा या राजाला मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी.